अतिशय महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाणी साचलंय आणि या ठिकाणी एक कार अडकली असून ती आता बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाते। ही एक थेट दृश्य आहेत। आपल्याला याबद्दलचे अधिकचे अपडेट देतोय शुभम बोडके आपल्यासोबत आहे। शुभम, दीपक, खरं तर नाशिकमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। गोदावरी नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील आता जे इथे पुराचं पाणी शिरलंय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या ज्या कार ज्या पार्क केलेल्या होत्या ती त्यापैकी एक कार जी त्या ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्थानिक जे नागरिक आहेत ते दोरीच्या माध्यमातून ही कार बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। नागरिकांना वारंवार प्रशासनाकडे आव्हान केलं जात होतं की ज्या नदी काठाच्या परिसरापासून दूर जाण्यासाठी आव्हान केलं जात होतं, मात्र तरी देखील या ठिकाणी काही पर्यटक होते त्यांच्या माध्यमातून हे जे कार आहेत या ठिकाणी पार्क केलेले होते आणि आता पुराचं पाणी वाढत असल्यामुळे या ठिकाणी एक कार अडकल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण बाजारपेठ परिसरामध्ये देखील आता पुराचं जे पाणी आहे त्या ठिकाणी शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। दीपक, ही जी गाडी पार्क करण्यात आलेली होती ही नेमकी कुठे पार्क करण्यात आली होती आणि पाण्याची पातळी इतकी वाढली की ही कार देखील थेट वाहून गेली? जे भाजी पटांगण म्हणून हा जो परिसर आहे त्या पटांगणाच्या ठिकाणी ही कार पार्क केलेली होती आणि हे कार काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहे। आपण जर बघितलं तर ही कार लावून जो कार चालक होता तो या परिसरामध्ये शेजारच्याच परिसरामध्ये बाजारपेठाचा संपूर्ण भाग आहे। त्या ठिकाणी अनेकदा या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही या परिसरात गोदाकाठच्या अगदी किनारी ह्या अशा पद्धतीने कार लावून जातात आणि त्यामुळे आता ही कार या पुराच्या पाण्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या ठिकाणी प्रशासनाच्या काही अधिकारी देखील दाखल होतील, मात्र या ठिकाणी आता जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांच्या माध्यमातून ही कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे। दीपक, शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची।